भी ये बॉल का सिंगल बॉल का रेट क्या हुआ है? एक बॉल का 10 रुपये में लेते थे आप। 10-15 रुपये चल चालू कर। गरम व्हायला लागलं रे? हा रे जेवलो ना त्यामुळे गरम व्हायला काय आलं पहिलं बॉल शॉट थँक्यू। अब अभी वो भी लेके जाएगा तू? अरे मैच मैच दिया क्या इसको? ये भी लेके जाएगा? प्राइज भी चाहिए। अरे मैच मैच दिया क्या? अरे यार तुम्हें मैच मैच दे यार। हाँ दूसरी है क्या वो? नितेश नितेश यादव ये प्लेयर ऑफ द मैच कौन है? आदित्य नितेश यादव ना यादव नितेश यादव आदित्य क्या आर्यंस के मैनेजर नहीं प्रेस नहीं देता प्रेस बड़ा देता है नितेश यादव। तर मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आधी ठरलेला आहे आणि आधी इथे आलेला आहे. तर मी विनंती करेन रितेश यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आदित्य यांना. काय कमालीचा खेळ राहिलाय आदी यांचा. खरं तर चांगली धावसंख्या होती आणि चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगला खेळ आपल्याला आदित्य यांचा पाहायला मिळाला. तर नक्कीच याला आपण सन्मानित करूयात प्लेयर ऑफ द मॅच या पारितोषिकाने. नाव बॅक टू द क्रिकेट जावेत मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील सामन्याला देखील सुरुवात झाली आणि पहिलाच मुकाबला सामन्याला सुरुवात होते. ऑन साइडला भिरकावून लावलाय चेंडू. क्षेत्ररक्षक माफ करा फलंदाज राहुलच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय. उंच लांब लचक षटकार 6 धावांसाठी. खरं तर सेकंड राऊंड दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे आणि पहिलाच मुकाबला आपण पाहतो की जो चालू आहे तो 3-3 षटकांचा होणार आहे. याची आपण दक्षता बाळगायची आहे. आणि विशेष करून ही जी मॅच चालू आहे तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो मित्रांनो की संघर्ष वर्सेस जय मल्हार फोर्स फिटनेस या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच चालू आहे. आणि खरं तर मागील मॅच मध्ये काय खेळ राहिला होता. सतीशजी थोरात आणि त्यांचे चिरंजीव अर्थात राज थोरात यांचा कौतुकाचा वर्षाव या दोघांवरती झाला होता. परंतु खरं तर या संपूर्ण संघाला लीड करताना आपण राहुल चक्रपाणी यांना पाहतो. यष्ट्यांच्या मागे आहेत अर्थात केंद्रस्थानी आणि तिथून संपूर्ण टीमला ते कंट्रोल करतायत. यावेळेस मात्र आपण पाहतोय टप्प्यावरून चेंडू फिरवला जातोय. अधिकचा उसळी घेणारा चेंडू बीट करतोय फलंदाजाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल. सतीश थोरात चांगली गोलंदाजी करतायत. काल जर का सांगायचं म्हणलं ना मित्रांनो रायगड प्रीमियर लीगच्या पटलावरती सुमित ढेकळे यांची एक बाईट आहे जी व्हायरल होते. खरं तर रबर बॉल क्रिकेटला तुम्ही कसं पाहता आणि नवीन युवकांनी रबर बॉल क्रिकेटमध्ये काय दक्षता घ्यायला पाहिजे यासाठी युवकांना तुम्ही काय सांगाल हा प्रश्न जेव्हा सुमित ढेकळे याला विचारला गेला होता त्यावेळेला मात्र सुमित ढेकळे यांनी सांगितलं होतं की रबर बॉल क्रिकेटला मी भरपूर बिलीव्ह करतो कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीने स्ट्रोक खेळावं लागतात. इथे टायमिंग करावा लागतो म्हणजे इथे मोठा डिफरन्स असलेला सामना देखील तुम्ही जिंकू शकता. म्हणजे रबर बॉल क्रिकेटकडे बघताना तुमचा दृष्टिकोन थोडासा तुम्हाला बदलावा लागेल. अशाच काही गोष्टी सुमित ढेकळे यांनी सांगितलं. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाव फलकावरती येत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती सुटलेला कॅच मात्र भरपूर काय सांगून जातोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जरूर आले होते. सतीश थोरात थोडेसे नाखुश पाहायला मिळत आहेत. परिणामादाखल चेंडू हातामधून निसटलाय. कॉलिंगचा अभाव कुठेतरी इथे जाणवतोय की काय असं म्हणावं लागेल. परंतु 12 धावा पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. राहुल स्ट्रायकरवरती आलेत तर दोन्ही राहुल आहेत माफ करा. तुषार भाऊ जाधव देखील आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर एक सामना जिंकलाय त्यांच्या संघाने. खरं तर राहुल जाधव आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अजून एक राहुल आहेत आणि अगदी आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मला पाहायला मिळतोय अर्थातच केतन साळुंके थोडेसे इंजर्ड आहेत. त्यांच्या पायांना इंजरी झाली परंतु हे क्रिकेटचं वेड आहे जे मात्र त्यांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते. बॅट इज आउटसाइड एज. केतनचा नावाचा उल्लेख केला आणि केतन पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आला. पाय थोडासा त्याचा स्लिप होतोय. दक्षता घ्या मित्रांनो थोडीशी काळजी घ्या कारण की
दहीहंडी येते, गणेश उत्सव येतोय, नवरात्र उत्सव येतोय. भरपूर स्वतःला सांभाळा, थोडीशी काळजी घ्या शरीराची, कारण की तुम्ही तेवढ्या वेगाने इथे चेंडूवरती जाऊ शकत नाहीये जेवढ्या वेगाने टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये आपण वेगाने जातो. इथे तुम्हाला बॅलन्स करायचं. चिखलावरती पळत असताना शरीराचा बॅलन्स, शरीराचा समतोल, या सर्व गोष्टी मॅटर करतात. राऊंड द विकेट राहुल. बॅटीचा आउटसाइड एज, परंतु यावेळेस मात्र सतीश थोरात यांच्या सुरक्षित हातांमध्ये चेंडू जातोय. यॉर्क करण्याचा प्रयत्न, बॅटीचा आउटसाइड एज. हा फॉली चेंडू होता, समजू शकले नाहीयेत. फलंदाज बाद होते. मोठी सफलता राहुल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेश बागल येत आहेत. खरं तर टर्फ क्रिकेट अप्रतिम दर्जेदार खेळ खेळतो हा खेळाडू. बॉक्स क्रिकेट त्याहून अधिक चांगलं खेळतो हा खेळाडू. त्याच्या एवढी वेगवान गोलंदाजी मित्र म्हणन की नवनाथ, अमित कोडक आणि त्याच्यानंतर मंगेश बागल आणि आता उद्यास आलेला आदर्श, असे काही 4 गोलंदाज आहेत जे कळंबोलीतील बॉक्स क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज आहेत. आणि त्याच्यामधला एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच मंगेश बागल. राऊंड द विकेट. टप्पा पडल्याचा चेंडू थोडासा बाहेरून निघून जातोय. आचारभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जाते, परंतु पंचांनी मात्र कुठल्या प्रकारे निर्वाळा दिलेला नाहीये. इट्स अ डॉट बॉल. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक एक डॉट बॉल याला बॅट्समन वरती थोडंसं प्रेशर आणणार आहे. 3 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो, आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जेवढे डॉट बॉल तेवढे तुम्ही बॅकफूट वरती असणार आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक येऊ शकत नाहीये, परंतु प्रत्येक बॉलवरती धाव घेणं हे गरजेचं असणार आहे. अजून एक डॉट बॉल, परंतु पंच इथे वाईट दर्शवत आहेत. ऑफ स्टिकच्या बाहेरचं कॉरिडॉर आता पकडलंय की काय असं म्हणावं लागेल राहुल चक्रपाणी यांच्या माध्यमातून. आणि यावेळेस थोडासा बाहेरून निघून जातो चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खरं तर याच मैदानावरती याच टायमिंगला आपण रखरखत्या उन्हामध्ये स्पर्धा खेळतो, परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत. परंतु असं म्हणावं लागेल, मला वाटतं की रखरखत्या पावसामध्ये ही स्पर्धा चालू आहे की काय. पावसाचा भडीमार आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची मात्रा मैदानाच्या आतमध्ये वाढीची आपल्याला पाहायला मिळते, अधिकची आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर जिथे तुम्ही नजरा जाईल तिथपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त चिखल आणि पाणी पाहायला मिळेल, फक्त एक विकेट सोडला तर. सिंगल येतो या चेंडूवरती. या सिंगलने मात्र धाव फलक थोडंसं पुढे जात आहे. धाव फलक सांगते आम्हाला 15 धावा धाव फलकावरती आल्यात. तर राऊंड द विकेट. राहुल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑफ स्टिकच्या भरपूर लांबून चेंडू निघून जातोय. सातत्याने राहुल स्वतःला एकच सांगतायत, बॅट्समनला मला आता फॉलो नाही करायचं, मला ऑफ स्टिकच्या बाहेर जो कॉरिडॉर बनवला गेलाय तिथूनच अटॅकिंग गोलंदाजी करतायची. आणि सातत्याने आपण पाहतो की वेगवान मारा, ऑफ स्टिकच्या बाहेरचा यॉर्कर प्रतीची गोलंदाजी ही फलंदाजांना थोडीशी अडचणीमध्ये आणू शकते. परंतु यावेळेस आपण पाहतो की अधिकचा स्क्वेअर चेंडू आपल्याला येतोय एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव फलकावरती. अजून एकची धाव वापरतो. यावेळेस मात्र अतिरिक्त उसळी चेंडू घेतोय. खरं तर आपण पाहतोय की अगदी उंचावरून चेंडू निघून जातोय. फन फॉर दी ओव्हर असं काहीचा इशारा दिला गेलाय. 1 बाउन्स इथं दिला गेलाय. यावेळेस हवेमध्ये फटका टोलवलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सरसावलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येतोय, स्वतःला सावरतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. या क्रिकेटची आवश्यकता आहे. जेव्हा मोठे स्ट्रोक येत नाही त्यावेळेला तुम्हाला स्वतःवरती थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबल वरती देखील फोकस तुमचं करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये आपण पाहतो की 3 अधिकचे चेंडू इथे निर्धाव येत आहेत. षटकाचा होईल खेळ समाप्त. 18 धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. खरं तर मागील मॅच मध्ये जो खेळ पाहिला गेला होता त्याच खेळाची अपेक्षा आम्ही व्यक्त करत होतो, परंतु तो खेळ मला पाहायला मिळत नाहीये. कदाचित गणेश आहिरे यांची अनुपस्थिती ही मला मैदानाच्या आतमध्ये थोडीशी जाणवते. मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता गणेश आहिरे यांनी, आणि या मॅच मध्ये कुठेतरी हरवलेत की काय दिसत नाहीयेत. 2 बॉल 18 धावा धाव फलकावरती. शेवटचे 6 बॉल अद्याप देखील शेष आहेत. मंगेश बागल स्ट्राईक वरती असणार आहे. 2 ते 3 मोठे फटके जर का आले तर सामन्याला
टर्न देणारं हे षटक बनू शकतं, परंतु ते स्ट्रोक येतील का? मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहेत दोन्ही फलंदाज. चला स्पीडअप, चला मित्रांनो स्पीडअप, चला लवकर. राहुल रूल बनना मागताय. बॉल द्या बॉल. 18 रन्स. या ओव्हरमध्ये 6 आल्यात राहुल दादा, 6 आल्यात. 2 वाईड आहेत, एक पहिल्याच बॉलवरती सिंगल आहे, त्याच्यानंतर विकेट, मग डॉट, मग वाईड, मग सिंगल, मग वाईड आणि लास्ट बॉलवरती 2. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय हवेमध्ये. दूरवरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खालती, प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू सीमा रेषेच्या आतमध्येच आहे मित्रांनो, लँडिंग आतमध्ये झालं. सतीश थोरात यांचा प्रयत्न खूप चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र लँड होतोय. हातामध्ये चेंडू येऊ शकला नाहीत. 40+ खेळाडू आहेत परंतु बघा सीमा रेषेच्या लगत ते तैनात आहेत. काय वेगाने काय चपळाईने अतिशय देखना प्रयत्न त्यांचा मला इथे पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती जरूर येत आहेत. या 2ने मात्र धावफलक थोडंसं वधारतंय. 20च्या घरामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मंगेश बागल आहेत ना, यांच्याकडे आता भरपूर अपेक्षेने पाहिलं जातंय. मंगेश बागल मोठे स्ट्रोक लगावतील का? मागील सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांची बॅट तळपली होती ते स्ट्रोक्स इथे येतील का? खडे खडे कडे कडे खेळण्याचा इथं प्रयत्न केला जातोय. प्रज्ञेश कोटेकर बॉलिंग मार्कवरती आहेत. खरं तर एक अनुभवी गोलंदाज आहे, एक परिपक्व खेळाडू आहे. मुंबई पोलीस दलामध्ये ते सध्याच्या घडीला सेवा प्रदान करतायत आणि फिटनेस बघा त्यांची. या वयामध्ये भर पावसामध्ये भर चिखलामध्ये अशा प्रकारची ते गोलंदाजी करतायत की विरोधकांना संधीच देत नाहीयेत मोठे स्ट्रोक खेळण्याची. कौतुक करावं लागेल. मागील 20 वर्षांपासून अथकपणे त्यांचा तप चाललाय क्रिकेटचा. राऊंड द विकेट, परंतु यावेळेस टिपिकल राहुल जाधव स्ट्रोक ऑन साइडला लपेटलाय फटका 6 धावांसाठी. काय शॉट खेळलाय, 6 धावांचा येत आहेत धावफलकावरती. ही टिपिकल शैली आहे. प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक खेळाडूचा फटका ही त्याची एक स्पेशालिटी असते. राहुलचा हा फटका थोडंसं वाकणं, त्याच्यानंतर चेंडूला अगदी लपेटणं, ऑन साइडला खेळणं हे त्याचे फेवरेट झोन आहेत. अगदी स्क्वेअर लेग पासून तुम्ही फाईनकडे याल ना तर हा राहुल जाधव यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच्या जास्तीच्या धावा याच फेवरेट त्याच्या झोनमध्ये पाहायला मिळतात आणि तो स्ट्रोक तो लगावतोय आणि पुन्हा एकदा आलेल्या त्याच्या चाहत्यांना, त्याच्या पाठी राख्यांना तो आता खुश करतोय. 6 धावा, स्कोर कार्ड मूव्स ऑन 27. 3 बॉल्स स्टील रिमेनिंग. 3 बॉल अद्याप देखील बाकी आहेत. यावेळेस ओव्हर द विकेट यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता आणि इथे घडतंय काय, 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल गरज होती का? गरज होती का? गरज नव्हती. 1 धाव आपल्याला इथे रोकायचे आणि विशेष करून स्ट्राईक रोटेट झाली आहे. येणारा पुढचा सामना स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे तर रॉयल बी. तर प्लीज मी विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन, चला टॉस साठी यायचंय. ऑन साइडला मी ज्याचा उल्लेख केला होतो, धाव गेली हे महत्वाचं नाहीये, त्याहून अधिक महत्वाचं हे की स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे आणि परिणाम तर भोगावेच लागतील. राहुलला स्ट्राईक वरती पाचारण केलं गेलं, संधी मिळाली राहुलला आणि राहुलने मात्र या संधीचं सोनं करत असताना जडलाय हा आकाशचुंबी षटकार. तुझे पाय खालचे बॉल काय करणार? द्यायचं 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 त्यांना, द्यायचं बघा, द्यायचं द्यायचं त्यांना. मागायचं ना सरकार का मागायचं, तेच द्यायचं बोलत तेच बोलले. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला स्ट्रोक इथे खेळला गेलाय परंतु गॅप शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. वेगाने चेंडू उसळी घेतोय आणि निघून जातोय मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा येत आहेत. स्ट्राईक रोटेट झाल्यात आणि 10 धावा आल्यात.
आणि टोटल स्कोर आपण पाहतो 39च्या घरामध्ये जातोय. येणारे षटक असतील 3 आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 40 धावांची. 40 रन्स विल बी द टार्गेट. विराज यायचं आपण प्लीज. आणि त्याचबरोबर राजेश चला टॉस साठी यायचं दोघांनी. हॅलो किड्स, प्री स्कूल चषक 2026 आदित्य प्रिया लॉजिस्टिक आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा सन्मान्य श्री दीपकजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. खरं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक टेनिस क्रिकेटवरती एक वेगळं वलय दीपकजी चव्हाण साहेबांचं हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर क्रिकेटच्या प्रती त्यांची एक वेगळी भावना आहे आणि खेळाडूंना सातत्याने एक वेगळं प्लॅटफॉर्म कशा प्रकारे बनवता येईल, चांगल्या दर्जाच्या चांगल्या पारितोषिकांच्या स्पर्धा कशा प्रकारे आयोजित करता येईल याच्यावरती विश्वास ठेवणारा हा चेहरा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. साहेबांचं कटआउट आपण अगदी पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आमच्या विकेटच्या पाठीमागे अगदी समोर साहेबांचा कटआउट आपण पाहू शकता आणि अगदी आमच्या स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता की आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2026 सर्व मान्यवर खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करताना असलेला दीपकजी चव्हाण साहेबांचा हसरा खेळता चेहरा हे कटआउट जरूर या स्पर्धेची शोभा अधिकची वाढवतोय. आणि नक्कीच अगदी सकाळी जेव्हा साहेब आले होते तेव्हा मात्र त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा खूप साऱ्या सदिच्छा सर्वच खेळाडूंना दिल्या. प्रतिसाद चांगलाही या स्पर्धेला असं म्हणावं लागेल कारण की युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग कमेंट्स करतायत, प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की व्ह्युअरशिप आता वाढली आहे. जस्ट टॉस साठी दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेत. मी विनंती करेन आयोजकांना प्लीज आपण टॉस करायचंय. सौरभ चला विनंती करतो मी तुम्हाला आपण टॉस करायचंय. चला बॅटिंग करणारा संघ यायचं आपण लवकर. तर सामन्याला निश्चित स्वरूपाने सुरुवात होते. अमनजी आमच्या बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरं तर अमनजी लोहिया मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रचंड मोठी मेहनत तुमच्या स्पर्धेसाठी राहिली. अगल्या साल नाही अमन टेनिस बॉल क्रिकेटचं पर्व येतं. कदाचित मला वाटतं की 5 ते 6 महिन्यामध्येच पुन्हा एकदा गळाभेट होईल की काय आपली. तो अमन जरूर आप देख सकते हो थोड़ी सी यादें वापस फ्लैशबैक में जाती हुई हमें देखने मिल रही है. ऐसा ही कुछ बचपन अपना भी था जब स्कूल छोड़ के ट्यूशन छोड़ के स्कूल के मैदान के ऊपर इसी प्रकार से पानी में मैदान में और हरी भरी इस
हरियाली पे हम एन्जॉय करते थे आणि हॅलो किड्स चषकामध्ये लिहिलं गेलंय आणि हेच किड्स आता बघा आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये उड्या मारतायत, जल्लोष करतायत, आनंद घेत आहेत. ही येणारी पुढची भविष्यातली पिढी आहे जी मात्र एन्जॉय करते या सर्व गोष्टींना. खरं तर पीटीसीचं कौतुक करावं लागेल. कॅप्स राहुल मोहिते और सूरज का नाम बोला ना नितिन. तर बघा गोलंदाज शिवा बॉलिंग मार्क वरती आलेत आणि राजे मित्रमंडळ यांच्याकडून मात्र पारितोषिक येते. सलग 3 चेंडू जर का 3 फलंदाज बाद केले अर्थात शिवा यांनी तर मात्र त्याच्यासाठी तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक इथे राजे मित्रमंडळाकडून आले. तर बघूयात काय घडतंय. पहिला षटक स्ट्राईक वरती आपण पाहतो सतीश थोरात. पहिलाच बॉल दिशा दिलीये. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रो. मिळतील किती? 4. चौकाराने इथे सुरुवात केली गेली. ओपनिंग पेअर योगेश आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत सतीश थोरात आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती त्यांचे सुपुत्र अर्थातच राज थोरात आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सध्याच्या घडीला युट्यूब वरती सोशल मीडियावरती एका बाप बेटेच्या जोडीने प्रत्येक टेनिस क्रिकेटच्या चाहत्याला वेड लावलंय. त्यांचं नाव म्हणजे ओमकार देसाई आणि वेदांत देसाई. नुकताच आपण पाहतो की रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप बांद्राच्या कोलगेट मैदानावरती धर्मवीर चषकाच्या माध्यमातून पार पाडला गेला आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकामध्ये वेदांत देसाईंनी लगावलेले ते 2 हेलिकॉप्टरचे फटके प्रत्येक भारतीय क्रिकेटच्या चाहत्याला आवडलेत. आणि तिथून जर का सांगायचं म्हणलं तर पिता पुत्राची जोडी प्रत्येकाला आवडू लागली आणि अशीच काहीशी जोडी सध्याच्या घडीला कळंबोलीच्या परिसरामध्ये आवर्जून आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे सतीश आणि त्यांचे सुपुत्र राज. दोघं खूप चांगले खेळाडू आहेत आणि खरं तर सांगायचं म्हणलं तर सतीश यांचे मोठे बंधू डावकुरा हाताचे एक मातब्बर शैलीचे खेळाडू होते आणि खरं तर पश्चिम महाराष्ट्र त्यांनी देखील गाजवलाय. म्हणजे या कुटुंबामध्येच क्रिकेटचं वारं हे नसानसांमध्ये भिनलंय की काय असं म्हणावं लागेल. खरं तर प्रत्येक फॉर्मॅट बरोबर प्रत्येक खेळाडू एक वेगळ्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो रबर बॉलमध्ये स्पेशली. आणि असंच काहीचं चित्र आता मला संघर्ष संघाच्या चंबूमध्ये देखील पाहायला मिळते. अक्षय भुसारे तिथे उपस्थित आहेत. तिथून मात्र या संपूर्ण मॅचचा ते आनंद घेत आहेत आणि निश्चित स्वरूपाने दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांचे चाहते आमच्यापर्यंत संपर्क करतात आणि सांगतात की अक्षय भुसारेचं तिथं जाणं गेम चेंजिंग मुवमेंट बनू शकतं. नेक्स्ट बॉल आपण पाहतो शिवा यांचा 40चा पाठलाग करायचा होता. 6 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूंचा होतो खेळ समाप्त. वरुण राजा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हजेरी दर्शवतोय. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात केलाय लॉंग स्टॉप रिजनच्या क्षेत्रामध्ये. राहुल हुशार आहेत, राहुल अनुभवी आहेत. राहुलकडे असलेला संयम आहे ना खेळाडूला रीड काढण्याचा तो खूप चांगला आहे. त्यांनी ओळखलं की सतीश सातत्याने या क्षेत्राला टार्गेट करतोय. त्यामुळेच की आपण पाहतो की सतीश खेळत असताना राहुल स्वतः लॉंग स्टॉप रिजन मध्ये जात आहेत आणि हीच गोष्ट आहे जी मात्र सतीशला थोडीशी थांबवते. आतापर्यंत आपण सतीश थोरात यांना पाहिलं. राज थोरात आता स्ट्राईक वरती आलेत. बघूयात काय करतात. ऑफस्टिकच्या लांबून जाणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती येईल. गोलंदाजच्या मार्क वरती आपण पाहतोय शिवा ज्याला लेमन सोडा हे नाव देखील दिले गेले. त्याचे पाठीराखे आहेत, त्याचे जे फ्रेंड सर्कल आहेत त्याला प्रेमाने आवाज देतात आणि नक्कीच राजे मित्रमंडळाकडून मात्र पारितोषिक आलंय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट जर का आले तर 500 रुपये. अजून एक खराब चेंडू, अजून एक स्क्वेअर चेंडू. जास्तीच्या धावा नको आहेत. सरगर यांना माहिती आहे स्वराज्य संघ जेव्हा या स्पर्धेतून बाहेर पडला होता त्यावेळेला सरगर यांनी टाकलेले 11 चेंडू आहेत ना वाईडचे ते डोळ्याच्या समोर आलेत. त्यामुळे प्रत्येक एक एक्स्ट्राची धाव तुम्हाला वाचवावी लागेल. थोड्या दिवसाआधी केतन म्हात्रे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला इंस्टाग्राम वरती ज्याच्यामध्ये टीम हडल घेत असताना टीम मीटिंग घेत असताना केतन त्यांच्या गोलंदाजांना सांगतोय एक्स्ट्राच्या धावा नकोत, एक्स्ट्राच्या धावा नकोत, बॅटीने मारून द्यात पण एक्स्ट्राच्या धावा नकोत.
आणि घडते तरी काय यावेळेस मात्र आपण पाहतो की राज थोरात यांच्या खेळीचा होतोय अंत. खरं तर मंगेश बागल यांनी हा कॅच कंप्लीट केला तरी 5व्या बॉल वरती विकेट संपादित होते. अजून एक बॉल बाकी आहे आणि एका बॉल वरती जर का विकेट आली तर राजे मित्रमंडळ यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे शिवा यांच्यासाठी. राहुल चक्रपाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि खरं तर मागील स्पर्धेमध्ये राहुल चक्रपाणी यांची अष्टपैलू कामगिरी डोळ्याच्या समोर आली आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा गेली 10-12 वर्ष सातत्याने मी या खेळाडूला कन्सिस्टंटली पाहतोय. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल सर्वच डिपार्टमेंटमध्ये या खेळाडूने तत्परतेने आपली भूमिका दर्शवली. उन्हाळे पावसाळे येत असतात, जय पराजय क्रिकेटमध्ये होत असतात, परंतु आपलं योगदान आपल्या संघाच्या प्रती कसं असावं ना याचं एक चांगलं उत्तम उदाहरण जर का तुम्हाला बघायचं असेल तर एकदा राहुल चक्रपाणी यांच्याकडे आपण जरूर पाहू शकता. स्ट्राईक वरती आपल्याला राहुल पाहायला मिळत आहेत. जर्सी नंबर 01 नॉन स्ट्रायकर एंडवरती सतीश थोरात अद्याप देखील उपस्थित आहेत. मित्र म्हणेन की या संपूर्ण मॅचचा विजयाचा टर्निंग पॉइंट या दोन खेळाडूंच्या हातामध्ये असेल संघर्ष संघासाठी. बॅटीचा आउटसाइड एज हवेमध्ये चेंडू राहुलने प्रयत्न चांगला केला परंतु वेगाने चेंडू सरसावतोय. संघर्ष संघाच्या चंबूच्या अगदी समोर जाऊन थांबतोय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो की अप्पर कट करण्याचा प्रयत्न बॅटीचा आउटसाइड एज घेतोय. राहुल तिथे उपस्थित होते, थोडेसे रेडी नव्हते की काय म्हणावं लागेल. चेंडू जवळजवळ हाताला स्पर्श करून जातोय की काय पहिल्या षटकाचा होईल खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद आणि एका षटकाचा होईल खेळ समाप्त. 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 29 धावांची. पीटीसीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपित केलं जातं. खूप चांगला प्रतिसाद पीटीसीला आपल्याला पाहायला मिळतोय. 12, 29, 11 झालेत. 40 टू विन 39 झाल्या होत्या. 10 झाल्यात का असं म्हणायचंय तुम्हाला? बाई तू कन्फर्म आहे? 11 झाल्यात. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 11 धावा अंकित केल्या गेल्यात. अद्याप देखील 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 12 चेंडूंमध्ये 29 रोने की आवश्यकता अभी भी. तो देखते हैं किस प्रकार से यहाँ पे गेंदबाजी की जाएगी. गेंदबाजी की कमान संभालने नए गेंदबाज राहुल इनको यहाँ पे लाया गया है. नीचे पहला और टीम का दूसरा ओवर यहाँ पे संभालेंगे राउंड द विकेट से. ऑन साइड ला शफल अक्रॉस द लाईन. काय फटका सजावलाय. ऑन द नी झाले नटराज मुद्रा धारण करत असताना संतोष मदने यांची आठवण करून देतोय हा स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी येतोय. हॅलो किड्स प्री स्कूल चषक षटकार. जरा इनिंग ब्रेक किंवा इनिंग ब्रेक आणि मॅच ब्रेक मध्ये आपण लागलो. चांगलं गाणं वाजवलं म्हणजे ट्रेंडिंगला चालू स्प्लेंडर वगैरे माझी मनुका येडाबाई. खरं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती शफल अक्रॉस द लाईन. षटकार इथे ठोकलाय. 6 धावांसाठी 29 धावांची आवश्यकता होती. समीकरणामध्ये फेरबदल 23 धावांची अद्याप देखील आवश्यकता असणार आहे. येणारे 11 बॉल 23. सतीशची बॅट तळपली आहे. सतीश थोरात या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगल्या लय मध्ये आहेत तेच ते दर्शवत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. आपल्या संघासाठी 3 अमूल्य अशा धावा इथे रोखल्या गेल्यात. चुकीचं कॉल आणि काय घडतंय. डायरेक्ट फेकी लागले की काय पाहावं लागेल. घडलंय काय. फलंदाज होतंय कोण बाद. भगवान राहुल भाई. खरंच खूप चांगला प्रयत्न होता या क्षेत्ररक्षकाचा. नाव आमच्यापर्यंत येत नाही या क्षेत्ररक्षकाचं.
शुभम यादव तिथे उपस्थित होते. काय क्षेत्र रितेश यादव के भाई. अरे यादव के चाचा का लड़का. खरं शुभमचं कौतुक करावं लागेल. काय एफर्ट दर्शवले. जर मॅच शेवटच्या बॉलवरती गेली तर शुभम नक्कीच तुझं भरपूर कौतुक होणार आहे. कारण की ज्या प्रकारे तुम्ही डाईव्ह लगावला, जसा तुम्ही चेंडू रोखला, खरं तर तू ज्या प्रकारे डाईव्ह लगावला, हा संपूर्ण क्षणचित्र युट्यूब वरती कॅप्चर झालंय. घरी जा, पीटीसी वरती जा, हा व्हिडिओ शूट कव्हर कर आणि स्टेटसला ठेव. एवढा चांगला क्षण आहे. कारण की बेस्ट फिल्डर साठी इस्त्री ठेवली गेली. कदाचित त्या रेस मध्ये तू पुढे येऊ शकतो. फुलटॉस बॉल, फक्त आणि फक्त दिशा दिले. चेंडू जाणार कुठे? फाईनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय षटकार. इट्स अ लीगल डिलिव्हरी आहे का? हो, यस, पंचांनी निर्वाळा दिला, योग्य डिलिव्हरी आहे, परंतु 6 धावा देखील येणार आहेत. हेलो. इसको है ना बटन. अरे वो चल रहा नहीं है लेकिन. इसको भी लगा के देखना. बराबर. अरे ये खराब आहे. खरं तर सामन्यामध्ये आपण पाहतोय की सतीश थोरात यांच्या या 2 स्ट्रोकमुळे एक वेगळं पण आलंय, एक ताकद मिळाली, एक ऊर्जा मिळाली आहे. तर एक मिनिट राजन, 4 चेंडू झालेले आहेत, 24 धाव फलकावरती. अद्याप देखील 16 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल, या षटकातील 5वा बॉल, राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सतीश थोरात टिपिकल स्ट्रोक, सिग्नेचर फटका इथे लगावतायत आणि आपला ट्रेडमार्क शॉट पब्लिकला दाखवतायत. वाह, काय स्ट्रोक खेळला या खेळाडूने. फटकेबाजी चांगली आहे, देखणे स्ट्रोक इथे लगावले जात आहेत. सतीश थोरातने अक्षरशः वेळ लावले की काय म्हणावं लागेल. मुसळधार पाऊस आणि अशा मुसळधार पावसामध्ये काय तडाखेबंद फलंदाजी, धावसंख्येचा पाऊस पाडलाय स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा त्याच लयमध्ये खेळण्याचा प्रयत्न यॉर्क केलाय चेंडूला. यावेळेस आपण पाहतोय 23 सर्रार चेंडू होता आणि सिंगलची धाव शेवटच्या बॉलवरती. 31 रन, 31 धाव फलकावरती आल्या आहेत. 9 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉलमध्ये. हॅलो 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 तर बघा 6 बॉल आणि मॅच ऑन आहे. राहुलजी, मॅच ऑन आहे. सूत्र हलवलेत सर्व तिकडे बसून. नक्कीच त्याची चर्चा होणार आहे. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 9 धावांची. मी आधीच उल्लेख केला होता की कधी कधी खेळण्यापेक्षा पाठवून मार्गदर्शन करणं देखील तेवढं गरजेचं असतं. आणि नक्कीच अशा एका चेहऱ्याबद्दल चर्चा होणार आहे.
6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची 31 धाव फलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अनिरुद्ध. पहिलाच बॉल शफल अक्रॉस द लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉप रिझन मध्ये जातोय. राहुल चेंडूवरती वेगाने पळत येतात. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा इथे वेगाने कंप्लीट देखील होत आहेत. खर तर केतन साळुंके यांचं हे योगदान न विसरण्यासारखं, कारण की थोडेसे ते इंजर्ड आहेत, पायाला त्यांच्या इजा झाली, परंतु धाव घेताना अधिक ते वेगाने पळत आहेत. 2 धावा पहिल्याच बॉलवरती आल्यात. अजून देखील 7 धावांची आवश्यकता असणार आहेत. अनिरुद्ध यांना आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती. सडपातळ शरीर यष्टीचे आणि खरं तर सांगायचं म्हणलं तर रोडपाली ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण अगदी जवळून पाहतो. डावखुर हाताचा एक शैलीदार गोलंदाज. नेक्स्ट बॉल. वेगवान बॉल, वेगवान बॉल, वेगवान चेंडू. चांगला बॉल होता. कदाचित मागील षटक जर का अशा कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असता तर चित्र थोडंसं विचित्र असतं, परंतु घडलंय ते गेलंय, परंतु आता घडवायचंय काय त्याच्यावरती फोकस इथे गोलंदाजाने केलंय. 4 बॉल आवश्यकता असेल 7 धाव्यांची. इथून एखाद निर्धाव बॉल जर का आला तर मॅच मध्ये रंगत येणार आहे, परंतु सतीश थोरात जोपर्यंत विकेटवरती तटस्थ असणार आहेत ना मित्रांनो, तोपर्यंत संघर्ष संघासाठी विजयाच्या अपेक्षा या अधिकच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 बॉल 7 ची आवश्यकता. नेक्स्ट बॉल ओव्हर राऊंड द विकेट. अनिरुद्ध फुल टॉस बॉल होता, संपर्कात येत नाहीये. आपला फेवरेट स्ट्रोक फेवरेट झोन वरती अटॅक करायचा होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. सलगचा अजून एक डॉट बॉल येतोय. जय मल्हार फोर फिटनेस संघाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारली की काय, या मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव ओतलाय की काय. अनिरुद्धच्या सलगच्या 2 डॉट बॉल मुळे आता पाटील आके खुश झाली आहेत. मॅच ऑन झाली आहे, मॅच गरम झाली आहे. आता मुकाबला टाईट झालाय. मिस्टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती. जजमेंट चांगले, कॅच कंप्लीट. खर तर या कॅचची आम्ही कौतुक करू, कारण की जो खेळाडू अमनजी वक्तव्य थोडंसं थांबवलं गेलं, बातमी थोडीशी थांबवली गेली, कारण की अमन यांचा कॉल येतोय. खरं तर आपण पाहतोय की मित्रांनो काय कॅच कंप्लीट केला गेला. 3 बॉल मध्ये 7 ची आवश्यकता होती. सतीश थोरात जो चांगल्या लय मध्ये होता, जो फटकेबाजी करत होता, ज्यांनी मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये ती सातत्यता ठेवली आणि आपल्या संघाला अगदी विजयाच्या समीप घेऊन जात असताना थोडासा प्रयास कमी पडलाय, थोडीशी पावलं कमी पडलेत. अगर वो बॉलर ने मैच निकाला तो आर्यन के प्रोप्राइटर प्रियेश पाटिल खरं तर आपण पाहतोय अनिरुद्ध आणि अमन आपण पाहतो की अनिरुद्ध बॉलिंग साठी आलेत आणि मॅच मध्ये एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय, नवीन रंगत पाहायला मिळते आणि त्यांच्या याच चांगल्या गोलंदाजीसाठी आपण पाहतो की त्यांच्यावरती सातत्याने प्रेम करणारे, त्यांना सपोर्ट देणारे प्रेयसजी पाटील साहेब. अर्थातच आपण पाहतोय की आर्यन संघाचे सर्वेसर्वा यांच्याकडून पारितोषिक आलंय. सामना जर का या गोलंदाजाने जिंकवला तर मात्र 1111 रुपयांचं पारितोषिक इथं मात्र दिलं जाईल. ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हायलाइट करतोय. वा काय कॅच पकडला या क्षेत्ररक्षकाने. दूरवरचं क्षेत्र कव्हर करत असताना काय देखणा कॅच. मयूरची चर्चा करावी लागेल, मयूरचं कौतुक करावं लागेल. खरं तर ही कॅच नाहीये, ही मॅच आहे. कारण की ग्राउंडमध्ये ऊन आलाय. खरं तर अमन कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं हे वातावरण क्वचितच पाहायला मिळतं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये क्रिकेटच्या चर्चेपेक्षा अधिकचे विषय रंगवले जात आहेत आणि आज त्यांचं असं म्हणणं की आज फ्रेंडशिप डे, तर या गोष्टी होणं गरजेचं आहे. परंतु प्रज्ञेश कोटेकर कौतुक करावं लागेल, खूप चांगलं टायमिंग त्यांनी इथं केलं होतं. बघा आता समीकरणामध्ये फेरबदल होतोय. येणारे चेंडू असतील 1 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 7. टॉस संघर्ष संघाने जिंकलाय, त्यामुळे 1 बॉल
6 धाव जरी येत आहेत तरी देखील संघर्ष संघ हा सामना जिंकू शकतो. म्हणजे आतापर्यंत काय घडलंय हे महत्वाचं नाहीये, या शेवटच्या बॉलवरती काय घडणार आहे ना ते भरपूर काय महत्वाचं असणार आहे. दोन्ही संघ बरोबरीवरती येऊन थांबलेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 6 धावांची आवश्यकता असणार आहे मित्रांनो. 1 बॉल 6 येणार का? मायक्रोफोन पूर्णपणे पण टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे त्या गोलंदाजासाठी आणि फलंदाजासाठी. फुलटॉस आणि लॉस. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. लॉस. फुल टॉस पे लॉस. लीगल डिलिव्हरी आणि मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे जय मल्हार फोर्स फिटनेस या संघाने. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय गोलंदाज अनिरुद्ध यांच्यासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक येतोय प्रेमजी पाटील अर्थातच आर्यन संघाकडून.